तर आमशा पाडवी हे शिंदे गटात गेल्यामुळे विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। आणि याचं कारण म्हणजे ठाकरे गटाकडे परिषदेमध्ये 7 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 8 आमदार आहेत। याचा अर्थ असा की काँग्रेसने जर विरोधी पक्षनेतेपद मागितलं तर ठाकरे गटाला ते पद द्यावं लागू शकतं। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, विधानसभेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता बसलाय, विधान परिषदेचंही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाऊ शकतं का? ज्या प्रकारे आज आमशा पडवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर आपण विधान परिषदेतलं महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत त्यांचं जर संख्याबळ बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाकडे 8 आणि काँग्रेसकडे 8 आमदार होते विधान परिषदेमध्ये। त्यातले आता आमशा पडवी हे शिवसेना शिंदे गटात जातात, त्यामुळे शिवसेनेचं सध्याचं जे संख्याबळ आहे शिवसेना ठाकरे गटाचं ते आता 8हून 7 होणार आहे। त्यात जुलै महिन्यामध्ये 3 आमदारांचा, मग त्यामध्ये अनिल परब आहेत, विलास पोतनीस आहेत आणि नरेंद्र दराडे आहेत, या 3 जणांचा कार्यकाळ जुलै महिन्यामध्ये संपतोय। त्यामुळे 7 मधून जर 3 आमदार यांचा कार्यकाळ संपत असेल तर 4 आमदार हे विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे राहतात। तर काँग्रेसचं आपण संख्याबळ बघितलं तर आता एकूण 8 आमदार विधान परिषदेमध्ये आहेत। जुलै महिन्यात 2 आमदारांचा कार्यकाळ संपत आहे, म्हणजेच 6 विधान परिषदेचे आमदार हे काँग्रेसचे राहतात। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यामुळे जुलै नंतर जर आपण बघतोय तर ठाकरे गटाचे 4, पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आणि काँग्रेसचे 6, त्यामुळे काँग्रेसची संख्या ही अधिक होतीये। आतापर्यंत आपण 8 बघितलं, शिवसेना ठाकरे गट 8 आमदार होते आणि काँग्रेसचे 8 आमदार होते। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते पद होतं। मात्र आता जेव्हा जुलै नंतर कार्यकाळ काही आमदारांचा पूर्ण होतो आणि यामध्ये आमशा पडवी हे शिवसेना शिंदे गटात जात आहेत, त्यामुळे नक्कीच काँग्रेसने जर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला तर ठाकरेंचं जे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद आहे जे अंबादास दानवे यांच्याकडे आहे ते पद धोक्यात येऊ शकतं। मात्र आता यावर महाविकास आघाडी नेमका काय निर्णय घेते हे पाहावं लागेल। मात्र सध्या जी आकडेवारी आणि जे आपण विधान परिषदेच्या आमदारांची संख्या बघतोय त्यावरून तर हे स्पष्ट होतं की काँग्रेस हे विधान परिषदेत संख्याबळ जास्त असणार आहे आणि त्यामुळे अर्थातच काँग्रेस या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकू शकतं। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।